मीडियावर तुम्ही माजी आमदार अतुल बेनके यांचे फार टीका करत असता। आज शरद सोनवणे यांचा विजय झाला। अतुल बेनके यांच्यावर व्यक्तिशः टीका नाही, पण जेव्हा इलेक्शन होती, जेव्हा आमदारकी इलेक्शन होते, तेव्हा टीका टिप्पणी चालू राहायची। पण आमचा उमेदवार आमचे दादा निवडून आले, त्याच्यानंतर आम्ही शांत झालेलो, कारण आता आम्हाला काम करायचं, आम्हाला टीका नाही करायची, आम्हाला काम करायचं। आमदार शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले, ते शिवसेनेमध्ये गेले का नाही गेले माहित नाही। आमदारकीची टांगती तलवार मात्र कायम आहे। ते या युती सरकारचे सहयोगी सदस्य म्हणून विधिमंडळात काम करतात, तसं ते सरकारने पण त्यांना ते मान्यता दिलेली आणि त्यांनी पण विधिमंडळाच्या पटलावरती तसं भाषण बहुतेक वेळा केलेलं आहे, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। विजयाचं श्रेय कोणाला? विजयाचं श्रेय जनतेला, जुन्नरच्या जनतेला देणार हे विजयाचं श्रेय, प्रथम जनतेचं श्रेय आहे। आणि ज्या उमेदवारांनी जी मेहनत घेतली, एवढे म्हणजे खूप काळानंतर ही निवडणूक लागली, जवळजवळ 4 वर्षांनी ही निवडणूक लेट लावली। 4 वर्ष त्यांनी सातत्याने जनतेमध्ये राहिले, ते सुखदुःखात राहिले, हे श्रेय त्यांना पण। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पुढ्यात आहे, काय ही पुढच्या विजयाची नांदी? हो म्हणू शकतो आपण याच, कारण या विजयाची पुढे आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतील जिल्हा परिषद। आगामी काळामध्ये 2 शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का एकला चालवले? राज्याचं राजकारण सर तासाला बदलतंय, आता उद्या काय होणार आहे सांगू नये, आता पुढच्या मिनिटाला काय होईल इकडे ते नाही सांगू शकत, ते नंतर पाहू। आपण पाहतो या ठिकाणी विजयी झालेला उमेदवार सुजाता काजळे आपल्या सोबत असणार आहे। आपण पाठीमागे पाहतोय त्यांचे पतिराज सुद्धा आपल्या सोबत असणार आहे। हा विजय उत्सव साजरा करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि विजयी झालेल्या सुजाता काजळे यांच्याबद्दलची जुन्नर शहरवासियांची जी उत्सुकता होती, नेमकं काय होईल, तर त्यांनी आता विजय मिळवलेला आहे। त्यांच्या या विजयामध्ये जुन्नरकरांचा मोठा वाटा आहे। आपण ताईंकडून एक प्रतिक्रिया व्यक्त करून घेऊया। सुजाता काजळे ताई, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही विजयी झालेला आहात, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यांचे धन्यवाद मानते मी, जे मतदान आहेत सगळे जुन्नरचे, त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देते। सर, तुम्ही काय सांगाल? जुन्नरकरांनी पुन्हा कौल शिवसेनेला दिलेला आहे। या ठिकाणी जुन्नरकरांचं पाहिजे तेवढं आम्ही धन्यवाद मानतो। त्यांनी दिलेला कौल हा भगव्या ध्वजाला दिलेला कौल आहे। या भगव्या ध्वजाच्या संरक्षणाकरता गेली 37 वर्ष ते सुद्धा नगराध्यक्षाचे उमेदवार, आणि आम्ही गेली 45 वर्ष भगव्या ध्वजाखालीच वाढलो आणि भगव्या ध्वजाखालीच राहिलो आणि यापुढे भगव्या ध्वजासाठीच काम करणार आहोत। त्यामुळे भगवा ध्वज हा आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे असतील, त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या सर्वांनी एकत्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हालाही सहकार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीचं सहकार्य या पुढे राहून जुन्नर शहराच्या विकासाकरता जेवढा निधी उपलब्ध करून देता येईल तो त्यांनी द्यावा, म्हणजे जुन्नर शहराचा विकास आपला सर्वांना चांगल्या पद्धतीने तुमच्या साक्षीने व्यवस्थितरित्या स्वच्छ करता येईल। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढ्यात आहे, या विजयाचा काय इफेक्ट दिसेल? जुन्नर नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला शिवसेनेची सत्ता भगव्या ध्वजाची आली, त्यावेळेला पंचायत समिती, झेडपी या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची सत्ता आलेली आहे। आणि यानंतरही आम्ही सर्वच कार्यकर्ते मंडळी जे काही उमेदवार आमदार शरददादा सोनवणे देतील झेडपीसाठी, पंचायत समितीसाठी, त्यांचं काम आम्ही 100% तिथं जाऊन घरोघरी जाऊन करणार आहोत। आणि संघटना शिवसेना जी आहे धनुष्यबाण, ही पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम, आता तर मजबूत आहेच, याही पेक्षा मजबूत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे, या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप वेगळी लढली, भाजपचे नेते आशाताई बुचके यांनी तुमच्यावर टीका केली, तुम्ही त्यांना वारंवार भगिनी म्हणून उल्लेख करता, त्यांच्या टीकेकडे कसं पाहता? असं आहे की जगामध्ये संस्कृती नावाची एक वस्तू असते, ती कुठं बाजारात मिळत नाही। संस्कृती पाळणं हा आमचा धर्म आहे। खरं आपला हिंदू धर्म जे सांगतो ते संस्कृती पाळावी। समोरचे काय टीका करतात, पण त्यांनी स्वतःच्या मनाला विचारून घ्यावं की आपण नेमके काय वागलेलो आहे माप्पांच्या बाबतीत। आणि हे साक्षीदार तुम्ही स्वतः सगळ्याच्या आहात। 2 वेळा नगराध्यक्षपद आमचं हुकवलं, 3ऱ्यांदा माप्पाला नगराध्यक्षपदाचं तिकीटच देऊ नये अशा पद्धतीने ज्यांना दिलं त्यातला एकही जण त्यांच्यासोबत आज नाही, हे शाश्वत आहे। आम्ही तर पुन्हा जागेवरच राहिलेलो आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण काम करत राहिलेलो आहे। शेवटचा प्रश्न, आपण कट्टर हिंदुत्ववादी आहे, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तुम्हाला आतून मदत केली अशी चर्चा होते,
महेश दादा लांडे साहेब यांनी हिंदुत्वासाठी या ठिकाणी प्रखर लढा दिलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांची इच्छा होती की जुन्नर शहरामध्ये भगवा ध्वज लागला पाहिजे. उगीच एखादा उमेदवार देऊन या ठिकाणी सुजाताबाई काजळे यांना अडचण यायला नको. त्यांनी जेवढं सहकार्य करता येईल हे या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे. हे शाश्वत सत्य आहे. जुन्नर शहरामध्ये शिवसेनेची जुन्नर नगरपालिकेवर सत्ता आलेली आहे. आपण पाठीमागे पाहतोय ही संपूर्ण गर्दी ह्या उत्सवात त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे. जुन्नर नगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे. सुरेश वाणी, व्हिडिओ टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.